फर्स्ट ऑफ ऑल हॅपी इंडिपेंडन्स डे. कसं ठीक आहे, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओके ठीक आहे, तर स्टार्ट करूयात आजचं ब्रँड न्यू लेक्चर. चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, लेक्चर नंबर 3. राईट. कालच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं पहा, चार्जच्या प्रॉपर्टीज. चार्जच्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत सांगा मला पटकन. चार्जच्या प्रॉपर्टीज: conservable, transferable, associated with mass, quantization of the charge, independent of velocity, negatively charged bodies with negatively charged bodies are heavier. Right. लक्षात आहेत का सर्व? राईट. ओके ठीक आहे, तर ते काल आपण पाहिलं की चार्जचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे असतं. चार्जचं डिस्ट्रीब्युशन लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी अँड व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी इज इक्वल टू क्यू बाय एल, सरफेस चार्ज डेन्सिटी इज इक्वल टू क्यू बाय ए अँड व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इज इक्वल टू क्यू बाय व्ही, लॅम्बडा, सिग्मा अँड रो. राईट. ठीक आहे, तर त्याच्यानंतर पहा, आपल्याला नंतर पाहायचं आपल्याला मेथड ऑफ चार्जिंग. मेथड ऑफ चार्जिंग. मेथड ऑफ चार्जिंग म्हणजे की चार्ज नेमका कसा तयार होऊ शकतो. चार्जिंग म्हणजे क्रिएट तर नाही करायचं आपल्याला, ट्रान्सफरच होतो. राईट. सो मेथड ऑफ चार्जिंग त्याच्यामध्ये आहे पहिल्यांदा बाय फ्रिक्शन. फर्स्ट इज फ्रिक्शन. जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये फ्रिक्शन करतो, दोन ऑब्जेक्ट मध्ये जेव्हा फ्रिक्शन होतं, त्या फ्रिक्शन मध्ये एकमेकांचे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊ शकतात अँड देअरफॉर द चार्ज विल बी क्रिएटेड ऑन द ऑब्जेक्ट. राईट. जर तुम्ही ट्राय केला असाल लहानपणी, म्हणजे आता तुमच्या लहानपणी जर असं तुम्ही आता खूपच लहान आहात ऍक्च्युली, म्हणजे तुमच्याकडे पबजी वगैरे असे गेम येत आहेत, असे गेम या आधी सारखे राहिले नाहीत. ते कंगवा घ्यायचं, चिट्ट्या गोळा करायचं, त्या कंगव्यानं उचलायचं, अशा प्रकारे. पण जर केलं असेल तर कळेल की तुम्हाला काय होतं की एखादा ऑब्जेक्ट जर तुम्ही जर इथे जर हे केलात, फ्रिक्शन केलात, तर त्याच्यावरती चार्ज तयार होतो आणि तो अट्रॅक्ट करतो न्यूट्रल बॉडीला. आपल्याला माहिती आहे एखादा ऑब्जेक्ट, चार्ज ऑब्जेक्ट न्यूट्रल बॉडीला अट्रॅक्ट करू शकतो. त्याच्यामुळे जर पीसेस ऑफ जर पेपर घेतलात तुम्ही छोटे छोटे, तर ते काय होऊ शकतात, अट्रॅक्ट होऊ शकतात. स्केल करा, स्केल सोबत होईल. राईट. सो बाय फ्रिक्शन देर विल बी introduction of the charge. one charge will be get positive charge, another will be get negative charge. मग याच्यामध्ये तुम्हाला एखादे प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचं बेस्ट एक्झाम्पल परत असतं क्लाउड. क्लाउड मध्ये जे आपल्याला लाइटनिंग पाहायला भेटते, बरोबर आहे का? पहा, क्लाउड मध्ये लाइटनिंग ती कशी तयार होते, जेव्हा दोन क्लाउड एकमेकावरती फ्रिक्शन केल्या जातात, घासले जातात, तेव्हा तिथे चार्ज तयार होतो, लाइटनिंग तयार होते. राईट. सो फर्स्ट टाका मेथड ऑफ चार्जिंग मध्ये, फर्स्ट टाका फ्रिक्शन, आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आपल्याला, फर्स्ट टाका फ्रिक्शन. राईट. ओके.
स्क्रीन दिसते का बघा बरं सर्वांना? स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते? यस, ओके. So method of charging, first टाका friction. फर्स्ट टाका फ्रिक्शन. फ्रिक्शनचे एक्झाम्पल काय आहेत ते जे सांगितलं, जर कॉम जर घर्षण केला तिथे तर पीसेस ऑफ पेपर घेऊ शकता, किंवा क्लाउड, किंवा विमान. पहा, विमान जेव्हा टेक ऑफ करत असतं तेव्हा जेव्हा ड्युरिंग द टेक ऑफ और लँडिंग देर विल बी द फ्रिक्शन बिटवीन द एअरक्राफ्ट, आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, राईट. And a simple example is written on your screen when ebonite rod is rubbed with fur, right. एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये, तुम्हाला जशाच तसं लक्षात ठेवायचं की कोणत्या ऑब्जेक्टवर पॉझिटिव्ह चार्ज होतो आणि कोणत्या ऑब्जेक्टवर निगेटिव्ह चार्ज तयार होतो. जेव्हा इबोनाइट रॉड आणि फर मध्ये घर्षण केलं जातं तेव्हा इबोनाइट रॉड वर निगेटिव्ह चार्ज येतो आणि फर वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. हा पहिला पॉइंट. आणि जेव्हा जर ग्लास रॉड रब केलं सिल्क वरती तर ग्लास रॉड वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि सिल्क वरती निगेटिव्ह चार्ज येतो. हा फर्स्ट पॉइंट जशाच तसं लिहून घ्या फ्रिक्शन मध्ये. फर्स्ट पॉइंट जशाच तसं लिहून घ्या. सेकंड पण जशाच तसं लिहून घ्या, मी एक्सप्लेन करतो. सेकंड पॉइंट जशाच तसं लिहून घ्यायचं ह्या पूर्ण पेज. जशाच तसं लिहून घ्यायचे. लिहून घ्या, मी वह्या चेक करू शकतो. लिहून घ्या. कॅमेरा ऑन करा बरं. कॅमेरा ऑन करा. वही पेन आहे का जवळ आपल्या? बघू तर द्या मला. हे 1 2 3 कोण आहे? 1 2 3 नाव आहे का बघा. 1 2 3 चैतन्य. बाकीचे का करत नाहीत? बाकीचे का करत नाहीत? लिहून घ्यायचं नाही का तुम्हाला? आर्यन, प्राची, सूरज लिहून घेताय का? ओके. हे 1 2 3 काय नाव आहे बाळा तुझं? पूर्ण नाव टाक. ठीक आहे. नाव यू कॅन टर्न ऑफ युअर व्हिडिओ. लिहून घ्या. झालं की सांगा आणि मला.
झालं? Okay, done. Very good. The first point is, I think, clear for all of you. The friction मेथड ऑफ चार्जिंग मध्ये फ्रिक्शन पहिल्यांदा, राईट. तर फ्रिक्शन मध्ये कसं आहे पहा, राईट. फ्रिक्शन मध्ये काय होतं की इबोनाइट रॉड हा निगेटिव्ह चार्ज घेतो, फर हे जे एलिमेंट आहे त्याला पॉझिटिव्ह चार्ज येतो. आणि जेव्हा ग्लास रॉड आणि सिल्क मध्ये फ्रिक्शन केलं जातं तेव्हा ग्लास रॉडला पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि सिल्कला निगेटिव्ह चार्ज येतो. नाव द सेकंड मेथड ऑफ चार्जिंग इज अ इंडक्शन. इंडक्शन म्हणजे काय आहे पहा, इंडक्शन. Induction is when the charged body is placed too near the uncharged body, right. समजा याच्यावरती एक हे न्यूट्रल ऑब्जेक्ट आहे आणि याच्यावर मी काय केलेलं आहे की एक चार्ज बॉडी आणलेली आहे. चार्ज बॉडी समजा काहीतरी पॉझिटिव्ह चार्ज आहे, राईट. वी नो दॅट when the positive charge is attracted towards the, बोला, positive charge is attracted towards the नेगेटिव्ह चार्ज, राईट. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये काय आहे, अट्रॅक्शन आहे, आणि पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन आहे. म्हणजे आता इथे जर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे ऍक्च्युअली तिथे काय असतं माहितीये, इलेक्ट्रॉनची कमी आहे. इलेक्ट्रॉनची कमी आहे पॉझिटिव्ह चार्ज आलाय म्हणजे. मग एका ऑब्जेक्ट जवळ नेलं तर इथं तर ऍटम आहेत पहा, या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. प्रोटॉन मूव्ह होतात का, आपण पाहिलंय. जे काही चार्ज ट्रान्सफर होणार आहे ते कोणामुळे होणार आहे, जे काही चार्ज ट्रान्सफर होणार आहे ते कोणामुळे होणार आहे, इलेक्ट्रॉन मुळे होणार आहे, राईट. व्हेरी गुड. तर इथे प्रोटॉनचा काही संबंध नाही. आता याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन असतील ते काय करतील, इथे पॉझिटिव्ह चार्ज आल्यावर या पॉझिटिव्ह चार्ज कडे ते काय होतील, अट्रॅक्ट होतील. इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू मूव्ह, राईट. फक्त इलेक्ट्रॉनच मूव्ह होऊ शकतात, बरोबर आहे. मग या पॉझिटिव्ह चार्ज कडे अट्रॅक्ट होतील. मग इथे काय तयार होईल पहा, जे आधी ऑब्जेक्ट न्यूट्रल होता ते चार्ज बॉडी जर नियर आणली आपण तर त्याच्यामुळे काय झालं, इथल्या बाजूचे सर्व इलेक्ट्रॉन इकडे जमा झाले आणि इकडले इलेक्ट्रॉन इकडे जमा झाल्यामुळे इकडे कोणता चार्ज तयार झाला सांगा मला, इकडे कोणता चार्ज तयार होईल, पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. आणि इथे कोणता चार्ज होईल, निगेटिव्ह चार्ज तयार होईल. कळलं का पहा व्यवस्थित. इंडक्शन मुळे चार्ज कसा क्रिएट केला जातो, व्हेन द चार्ज बॉडी इज ब्रिंग टू न्यूट्रल ऑब्जेक्ट, राईट. ड्यू टू चार्ज, this charge, there will be movement of the electron. If this object contain a positive charge, then electron will be attracted. If this body is negatively charged, then electron will be repelled and electron will move away from this position. या पोझिशन पासून अवे जातील इलेक्ट्रॉन जर हे निगेटिव्ह ऑब्जेक्ट असतात तर. पण आपल्या केसमध्ये इथे कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे हे जे आजूबाजूचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते इकडे आले आणि त्याच्यामुळे एकीकडे पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, एकीकडे निगेटिव्ह चार्ज तयार झाला. अँड दिस मेथड ऑफ चार्जिंग इज नोन ॲज इंडक्शन, राईट. आणि मग इंडक्शन चार्जचा काय फॉर्म्युला आहे पहा, लक्षात घ्या की इंडक्शन चार्ज किती इंडक्स होऊ शकतो, क्यू डॅश इज इक्वल टू, राईट. क्यू डॅश इज इक्वल टू, हा क्यू डॅश म्हणजे इंड्युस्ड चार्ज आहे. हा जो तयार झालेला चार्ज आहे त्याला काय म्हणणार आपण, इंड्युस्ड चार्ज म्हणणार. मग हा जो इंड्युस्ड चार्ज आहे त्याचा फॉर्म्युला आहे मायनस क्यू 1-1/k. याच्यामधली प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आपल्याला. हे क्यू म्हणजे याच्यावरचा चार्ज, इंड्युसिंग चार्ज म्हटलं जातं त्याला. याला काय म्हटलं जातं, इंड्युसिंग चार्ज. म्हणजे हा इंड्यूस करणारा चार्ज आहे ना, आणि इंड्यूस झालेला याला काय म्हणणार, इंड्युस्ड चार्ज म्हणणार याला. मग किती इंड्युस्ड होतो, क्यू डॅश इज इक्वल टू मायनस क्यू. मायनस का लिहिलंय सांगा बरं, कारण इथे जर पॉझिटिव्ह असेल तर इथं कोणता चार्ज तयार होतोय, जर इथे पॉझिटिव्ह असेल तर इथे निगेटिव्ह चार्ज तयार होतो, आणि इथे जर निगेटिव्ह असेल तर इथं पॉझिटिव्ह तयार होतो, म्हणून मी इथे मायनस लिहिलं, राईट. So q dash is equal to minus q into 1-1/k. This is a induced charge expression. हे लिहून घेतलंय का तुम्ही, हे लिहून घेतलंय ना, राईट. ओके. So write down one problem.
In the following diagram, find the charge induced on the body. In following diagram, find the charge induced on the body. If rod has 4 coulomb charge, if rod has 4 coulomb charge, if rod has 4 coulomb charge and dielectric constant of body, and dielectric constant of body is 2, dielectric constant of body is 2. लक्ष द्या, के आधी लक्ष द्या, हे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय आहे पहा. के सांगायचं राहिला, के ला आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणणार आहोत. के हा एक डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय पहा, लक्षात घ्या की हे इंड्यूस्ड चार्ज करतंय, ह्या बॉडीवरती चार्ज इंड्यूस करतंय, पण हे इंड्यूस होणारा चार्ज हा या टाईपच्या मटेरियलवर पण आहे. मी एक प्लास्टिकची बॉटल ठेवली, याच्यावर किती इंड्यूस करतंय, आणि एक मेटलची कोणती तरी स्टीलची बॉटल ठेवली, याच्यावर किती इंड्यूस करतंय. तर दोन बॉटलला दोन वेगवेगळ्या रिॲक्शन असतील, काहीतरी याच्यावर जास्त होईल, याच्यावर कमी होईल, याच्यावर नाहीच होणार, असं काहीतरी प्रत्येक टाईपच्या ऑब्जेक्टला वेगवेगळा चार्ज इंड्यूस होऊ शकतो. आणि त्या प्रत्येक मग मटेरियलला त्याचा स्वतःचा एक कॉन्स्टंट असेल, त्याच्या प्रत्येक मटेरियलला त्याचं स्वतःचा एक काय आहे, कॉन्स्टंट, आणि त्याला आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असं म्हटलेलं आहे. राईट. इथे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट क्लिअर झालं का. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे एक कॉन्स्टंट ऑफ द मटेरियल ऑन विच चार्ज इंडक्शन इज ऑल्सो डिपेंड. राईट. सो किती आला चार्ज इंड्यूस सांगा मग मला. आता फॉर्म्युला तुमच्या पुढे आहे, एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. क्यू डॅश इज इक्वल टू मायनस क्यू किती आहे, 4 कुलम आहे, इंटू राईट 1 मायनस 1/2, 1 मायनस 1/2 किती येणार, 1/2 मायनस 4 इंटू 1/2, इट विल बी -2 कुलम चार्ज विल बी इंड्यूस्ड. करेक्ट आहे का बघा बरं. -2 कुलम क्लिअर आहे का. -2 कुलम आलं सर्वांचं. यस, नो, राईट. ओके, व्हेरी गुड. तर आता याच प्रॉब्लेम मध्ये आपल्याला नोट डाऊन काय लिहायचंय बघा, की दोन ठिकाणी चार्ज तयार होणार, एक नियर साइड म्हणजे इथं आणि एक फार साइड म्हणजे इथं. बरोबर आहे का नाही बघा. मग नियर साइडला -2 कुलम होणार आणि फार साइडला तेवढाच +2 कुलम होणार. त्याच्या खालीच एक पॉइंट टाकून लिहा, नियर साइड ऑफ बॉडी, नियर साइड ऑफ बॉडी. याच प्रॉब्लेमच्या खाली लिहा नियर साइड म्हणजे ही जवळ इथली, नियर साइड ऑफ बॉडी, नियर साइड ऑफ बॉडी, near side of body gets -2 coulomb charge, gets -2 coulomb charge, and far side of body, and far side of body, and far साइड ऑफ बॉडी किती येणार सांगा बरं. फार साइडला किती येईल, नियर साइडला -2 आला, फार साइडला किती येईल. राईट, व्हेरी गुड. इकडे -2 तयार झाला म्हणजे हा इथलाच तयार झाला ना, इकडे -2 गेला म्हणजे इथे काय किती तयार झाला पाहिजे, +2. फार साइड ऑफ बॉडी विल गेट +2 चार्ज. +2 charge.
करेक्ट. डन. परत एकदा पहा. near side of body gets -2 coulomb charge and far side get +2 coulomb charge. नेक्स्ट पॉइंट लिहा महत्वाचा परत. if rod is removed, रॉड काढल्यानंतर हा इंड्युस्ड चार्ज आहे, याच्यामुळे तयार झालेला. इंड्युस्ड असं टिकत नसतं जास्त वेळ. इंड्युस्ड चार्ज किंवा सॉरी, इफ रॉड इज रिमूव्ड बॉडी बिकम्स न्यूट्रल. बॉडी बिकम्स न्यूट्रल. इफ रॉड इज रिमूव्ड, लिहा त्याच्या पुढेच. इफ रॉड इज रिमूव्ड, if rod is removed body becomes neutral. त्याच्या पुढेच लिहा. induced charge get vanished. induced charge get vanished. induced charge get vanished. Done. Induced charge get vanish. हा रॉड काढला की इंड्यूस्ड चार्ज निघून जातो. डन का? काय अडचण इथपर्यंत? काय अडचण इथपर्यंत? राइट. ओके, ठीक आहे. तर फर्स्ट मेथड काय पाहिली आपण? फर्स्ट मेथड बाय फ्रिक्शन, सेकंड मेथड बाय इंडक्शन. चार्जिंगच्या मेथड पाहत आहोत, बाय फ्रिक्शन, बाय इंडक्शन, अँड थर्ड मेथड इज बाय कंडक्शन. जेव्हा दोन चार्ज्ड ऑब्जेक्ट 20 कुलम 50 कुलम are connected by conductor, काय केलेलं आहे? दोन ऑब्जेक्ट कंडक्टरने कनेक्ट केलं किंवा कॉन्टॅक्ट मध्ये आणलंय ते डायरेक्ट. इंड्यूस मध्ये कॉन्टॅक्ट होता का? इंड्यूस्ड मध्ये कॉन्टॅक्ट होता का? फक्त नियर केला होता ऑब्जेक्ट. पण कंडक्शन मध्ये काय डिफरन्स आहे? दे आर कॉन्टॅक्टेड और कनेक्टेड विथ कंडक्टर, then the transfer of the charge take place, right? Then the transfer of the charge take place. In this case कोणत्या ऑब्जेक्ट कडून कोणत्या ऑब्जेक्ट कडे जाईल चार्ज? कोणत्या ऑब्जेक्ट कडून कोणत्या ऑब्जेक्ट कडे जाईल? 20 कुलम आहे इकडे, इकडे 50 कुलम आहे. कोणती मेथड आहे ही? बाय कंडक्शन. थर्ड टाका हेडिंग, बाय कंडक्शन. तिन्ही मेथड आपण थर्ड वन पाहत आहोत. जर 20 कुलम कडून 50 कुलम कडे जर चार्ज देत असतील, नवीन विद्यार्थी असतील, माझं इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिसिटीचं लेक्चर नसेल केलं तर त्यांच्यासाठी चुकीला माफी आहे. पण जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून अशा अपेक्षा नाहीयेत. त्यावेळेस बोंबलून सांगितलं होतं, विच हायर लेवल, व्हेरी गुड, बट हायर, कोणतं हायर लेवल आहे इथे? जर करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मध्ये व्यवस्थित, त्यामुळे म्हणतोय, तुम्हाला वाटतं सर प्रत्येक चॅप्टरला असंच म्हणतायत, बेसिक एकदम पक्क क्लिअर पाहिजे
अजून बेसिक क्लिअर नाहीये का की 20 कुलम कडून 50 कुलम कडे जाईल का 50 कुलम कडून 20 कुलम कडे जाईल? इट डझंट मॅटर. इट टोटली डिपेंड अपॉन द पोटेन्शियल. जर इथे पोटेन्शियल 10 व्होल्ट असेल, इथे पोटेन्शियल 10 व्होल्ट असेल, तर चार्जच फ्लो होणार नाही. काही म्हणा, 50 to 20 म्हणा, 20 to 50 म्हणा, एकदा असं सांगून बघा, एकदा तसं सांगून बघा. चमकलं का काही? चमकलं का काही? जोपर्यंत पोटेन्शियल जर सेम असेल तर चार्ज फ्लो होत नसतं. याची अॅनॉलॉजी काय सांगितली मी? समजा एक असं पाणी आहे या लेवलचं आणि एक मोठा टब घेतलाय मी असा टँक, ते पण याच लेवलचं, याच लेवलला पाणी आहे. आणि समजा मी दोन कनेक्ट केलंय. मी जर हे दोन कनेक्ट केलं तर इकडलं पाणी इकडे येतं का हो? लेवल सारखी आहे पाण्याची, लेवल सारखी आहे. इकडलं पाणी इकडे येईल का? इकडे तर जास्त पाणी आहे. चला सांगा बरं. आणि महत्वाचं आहे त्याच्यामुळेच मी वेळ देतोय की येईल का? राईट? नाही येणार. कारण ट्रान्सफर ऑफ वॉटर डज नॉट डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ वॉटर. इट विल डिपेंड अपॉन द लेवल ऑफ वॉटर. ही जर लेवल वर असती, याच्यामध्ये जर काही डिफरंट असता तर त्यामध्ये वॉटर फ्लो झालं असतं. त्या पण वेळेस सांगितलं होतं की चार्जचा फ्लो म्हणजे करंट असतो, आणि करंट आणि पाणी जसं फ्लो होतं तसंच करंटला सुद्धा समजा जोपर्यंत या दोघांचं पोटेन्शियल सेम आहे, चार्जच्या डिफरन्सला मॅटर करत नाही. तसंच जोपर्यंत इथं यांची लेवल सेम आहे, पाणी कोणामध्ये जास्त आहे काही मॅटर करत नाही. दोन्ही डायग्राम काढून घ्या. कंडक्शन मध्ये दोन्ही डायग्राम काढून घ्यायचे. दोन्ही डायग्राम काढून घ्यायचे. झाली का डायग्राम? राईट? त्याच्या खाली लिहा, त्याच्या खाली लिहा. वॉटर ट्रान्सफर डज नॉट डिपेंड अपॉन त्याच्या खाली लिहा. वॉटर ट्रान्सफर डज नॉट डिपेंड अपॉन water transfer does not depend upon amount of water. Amount of water. Water transfer does not depend upon amount of water. Similarly,
charge transfer. Similarly, charge transfer does not depend on. Similarly, charge transfer does not depends on amount of charge. Does not depend on amount of charge. Amount of charge. नेक्स्ट लाइन लिया. नेक्स्ट लाइन लिया. Water transfer depends upon height. Water transfer depends upon height. Water transfer depends upon height. Similarly, charge transfer depends upon potential. Similarly, charge transfer depends upon potential. त्याच्या नेक्स्ट लाइन मध्ये लिहा. त्याच्या नेक्स्ट लाइन मध्ये लिहा. Positive charge flows from higher to lower potential. Positive charge flows from higher to lower potential. Positive charge flows from higher to lower potential. Higher to lower potential. And next line is conduction happens until potential become equal. Conduction happens until potential becomes equal. कितवं लेक्चर करते ऐश्वर्या? Did you attend yesterday's lecture? Yesterday and previous. पहा, इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं हे थर्ड लेक्चर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं. प्रिव्हियस 2 लेक्चर जर मिस झाले असतील तुमचे तर YouTube चॅनलवरती आहेत. माझ्या YouTube चॅनलवरती 2 लेक्चर अवेलेबल आहेत. हे तिसरं लेक्चर आहे. रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल होणार नाहीत, पण काही विद्यार्थी नवीन आहेत त्याच्यामुळे मी 2 लेक्चर अवेलेबल टाकलेत. दिस इज द थर्ड लेक्चर and from next week you will not get recorded lecture. Attend the live lecture only
आणि पेज नंबर वगैरे, पेज नंबर आम्ही आमच्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला पेज नंबर कशातलं सांगायचं, बोर्डाच्या पद्धतीने नाही, बोर्डाच्या पद्धतीने नाही, जे माझ्याकडे मटेरियल आहे, केव्हा एररलेस नुसार घेतो, कधी कधी त्याच्यामध्ये चेंज घेतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला थेरी वाचायचं असेल तर जी काही लिहून देतो नोटबुक मध्ये तेवढं वाचा, आणि जर वाचावी वाटली एक्स्ट्रा तर एररलेस मधून वाचू शकता थेरी तुम्ही. मी अकॉर्डिंग टू एररलेस मॅक्झिमम घेत असतो, बट त्याच्यामध्ये काही काही चेंजेस सुद्धा आहेत. राईट. नवीन विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स साठी 2 बुक कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आहेत, एररलेस आणि विद्याभारती. सुरुवातीला विद्याभारती सॉल्व्ह करायचंय आणि एररलेस कंपल्सरी सॉल्विंग आहे. ज्या दिवशी चॅप्टर आपल्याला जेवढा शिकवला गेलाय तेवढा नोटबुक वाचणे आणि त्याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करणे, त्याच्याशिवाय नेक्स्ट लेक्चर आपण अटेंड नाही करायला पाहिजे. राईट. तर प्रिव्हियस 2 लेक्चर पहा युट्यूब चॅनल वरती, आजचं लेक्चर परत पाहू शकता. अजून इंट्रोडक्शन आहे चॅप्टरचं. आय थिंक कुलम्स लॉ नेक्स्ट वीकला सुरू होईल. ठीक आहे. तर नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगितलं मी. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काय सांगत होतो आपण? हा, बाय कंडक्शन 3 मेथड आहेत चार्जिंगच्या. फ्रिक्शन, फ्रिक्शन मध्ये काय लक्षात ठेवणार आहात तुम्ही? इबोनाइट रॉड आणि फरच्या फ्रिक्शन मध्ये काय होतं? इबोनाइट रॉड निगेटिव्ह होतो आणि ग्लास आणि सिल्क मध्ये ग्लास हा पॉझिटिव्ह होतो. इंड्युस्ड चार्ज मध्ये फॉर्म्युला आहे Q dash is equal to Q minus Q into 1 minus 1 by K, where K is a dielectric constant. जर नियर आणलं तर त्याच्या अपोजिट चार्ज तिथे नियरला तयार होतो आणि फारला सेम होतो. आणि जेव्हा इंड्युस्ड ऑब्जेक्ट जर काढून घेतला तर इंड्युस्ड चार्ज हा व्हॅनिश होतो. आणि थर्ड वन इज अ कंडक्शन. when two objects are connected by conductor or bring into contact, then transfer of charge take place. The transfer of the charge is depend upon the potential. If there is a difference in potential, then and then only transfer of charge take place. जर अमाउंट ऑफ चार्ज वेगळं असेल पण पोटेन्शियल सेम असेल तरी सुद्धा चार्ज ट्रान्सफर होणार नाही. सिमिलर टू वॉटर. जर हेच वॉटर वर असतं, हे छोटं जरी वर असतं तर हे पाणी सर्व इथं आलं असतं. राईट. जसं हाईट वरती डिपेंड आहे तसंच इथे पोटेन्शियल वरती डिपेंड आहे. आणि जर पोटेन्शियल जर वेगवेगळं असेल तर ट्रान्सफर ऑफ चार्ज होणार. कुणीकडून कुणीकडे होणार सांगा या केसमध्ये मला? पॉझिटिव्ह चार्ज कोणत्या केसमधून कुणीकडे होणार? आता मी पोटेन्शियल वेगळं केलंय, कोणीकडून कोणीकडे होणार. राईट. हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. राईट. सो फ्रॉम धिस पॉइंट टू धिस पॉइंट 20 कुलम मधलाच काही चार्ज इकडे जाईल. कधीपर्यंत जाईल? जोपर्यंत दोघांचं पोटेन्शियल काहीतरी सेम होत नाही तोपर्यंत. राईट. केव्हापर्यंत जातो? जोपर्यंत दोघांचं पोटेन्शियल सेम होत नाही तोपर्यंत जातो. राईट. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर एक छोटासा टॉपिक आहे इलेक्ट्रोस्कोप. त्याच्यानंतर एक छोटासा टॉपिक आहे इलेक्ट्रोस्कोप. राईट. इलेक्ट्रोस्कोप एक डिव्हाइस आहे जे की यूज केलं जातं चार्ज आहे का नाही ऑब्जेक्टवर हे यूज करण्यासाठी इलेक्ट्रोस्कोप यूज केलं जातं. असा एक बॉक्स असतो, फक्त तुम्हाला त्याचं वर्किंग लक्षात ठेवायचंय, नाव लक्षात ठेवायचंय बस. इथे एक ऑब्जेक्ट असतो, इकडे याला गोल्डन लीव्ज म्हणतात. 2 असे पार्ट आहेत. चार्ज ऑब्जेक्ट इथे कॉन्टॅक्ट मध्ये आणला जातो. जर हा चार्ज कॉन्टॅक्ट मध्ये आणला तर याच्यावरचा चार्ज काही ट्रान्सफर होईल आणि हा चार्ज इकडे काही जाईल आणि इकडे काही जाईल. समजा 2 कुलम 4 कुलम काहीतरी इकडे गेला, इकडे 1 कुलम, इकडे 1 कुलम. तर आता दोन्ही साईडला काय होईल? पॉझिटिव्ह चार्ज होईल आणि ते जे लीव्ज आहेत ते एकमेकांना काय करायला पाहिजे? हे मेटॅलिक रॉड इथे आणि हे जे कंटेनर वगैरे आहे ना हे ग्लास असतं, आपल्याला म्हणजे दिसेल ना, रिपल्शन होईल, एक अट्रॅक्शन आहे. जर ते याच्यामध्ये काय होईल? गोल्डन लीव्ज काय करतील? एकमेकांना रिपेल करतील. जर जास्त चार्ज असेल तर जास्त रिपेल करतील, कमी चार्ज असेल तर
कमी रिपेल करतील आणि याच्यावरून आपल्याला अमाऊंट ऑफ चार्ज किंवा चार्ज्ड बॉडी आहे का नाही हे आयडेंटिफाय करता येतं आणि या डिव्हाइसला इलेक्ट्रोस्कोप म्हणतात. सिंपल अशी डायग्राम काढून घ्या. पहा, परत एकदा पहा, रिपीट करतोय. इलेक्ट्रोस्कोप नावाचा एक डिव्हाइस आहे. त्याच्यामध्ये एक मेटल असतो आणि खाली असे दोन लीव्ज असल्यासारखे असतात. जर यांच्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज दिला तर हे काय करतील, याच्यावर पण पॉझिटिव्ह चार्ज आला, याच्यावर पण पॉझिटिव्ह चार्ज आला, तर हे काय करतील, जर चार्ज बॉडी मी इथे आणली आणि हा चार्ज कॉन्टॅक्ट मध्ये आणल्यानंतर ट्रान्सफर होणार. हा चार्ज वाली बॉडी, आता मला इलेक्ट्रोस्कोप कशासाठी वापरायचंय, या ऑब्जेक्टवर चार्ज आहे का नाही ते ओळखण्यासाठी. मी जर याला कॉन्टॅक्ट मध्ये आणलं तर हे काय होतील, हे दोन इकडे पण पॉझिटिव्ह चार्ज जाईल, इकडे पण पॉझिटिव्ह चार्ज जाईल आणि या दोघांमध्ये काय होईल, हे फ्री असतात मूव्ह व्हायला, हे फ्री असतात मूव्ह व्हायला. या दोघांमध्ये काय होईल, रिपल्शन होईल. मग आपल्याला कळेल की याच्यावरती चार्ज आहे. त्याच्याऐवजी मी काय केलं की जर हा ऑब्जेक्ट आणला आणि हा ऑब्जेक्ट नंतर हे ल्यूज मध्ये काही हल्लेच नाहीत, हे असे होते, कॉन्टॅक्ट केल्यानंतर सुद्धा असेच राहिले. याचा अर्थ काय, कॉन्टॅक्ट केल्यानंतर सुद्धा असेच राहिले. याचा मिनिंग काय की याच्यावरती चार्जच नसला पाहिजे, कारण याच्यावर जर चार्ज असता तर तो याच्यावरती गेला असता आणि यांच्यामध्ये हालचाल झाली असती, राईट. मग याच्यावरून हे एक डिव्हाइस आहे इलेक्ट्रोस्कोप, जे की आयडेंटिफाय करेल आपल्याला की चार्ज बॉडी आहेत का नाहीत. त्याच्यामध्ये एक सिंपल, काहीच नाही, याच्यावर काही प्रश्न विचारणार नाहीत, फक्त इलेक्ट्रोस्कोप जर कुठे वापरला गेला शब्द तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे, त्याने आपण चार्ज मेजर करू शकतो, राईट. त्याच्या खाली जस्ट 2 लाईन्स लिहून घ्या. इफ रॉड हॅज अ चार्ज देन डायव्हर्जन इन लीव्ज हॅपन्स. If rod has a charge, then diversion of leaves happens. Right? If rod had charge, then diversion of leaves happens. And next line लिहा. If golden leaves do not move, if golden leaves do not move, then charge is not present. If golden leaves do not move, then charge is not present. क्लियर आहे? ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट बीट आपलं कुलम्स लॉ आहे. ते कुलम्स लॉ आपण नेक्स्ट वीक मध्ये सुरू करूया. थोडं महत्वाचं आणि मोठं बीट आहे. तर आता सध्या काही डाऊट असतील सध्या, तर तुम्हाला डाऊट काय विचारायचे का विचारू शकता. जस्ट काय प्रश्न विचारायचे ते 1-5 मिनिट आहेत आपल्याकडे. स्टडी व्यवस्थित करताय का तुम्ही? डे मध्ये काय काय स्टडी करताय सांगा बरं. दिवसाचं तुम्ही काय स्टडी करताय नेमकं? ठीक आहे, लेक्चर आता एंड करूया आपण. आज इथेच थांबूया. टीचिंग पार्ट नाही होणार याच्या पुढे. द रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीक मध्ये माझं लेक्चर केव्हापासून होतं? थर्सडे. एररलेस बुक इथे बुक स्टोअर मध्ये भेटेल तुम्हाला. अभिजित, प्रसाद, राईट. आणि जर आता अवेलेबल नसेल समजा हे काहीतरी लॉकडाऊन वगैरे, तर ऑनलाईन तुम्ही मागवू शकता, राईट.
पीडीएफ वगैरे नेटवर सर्च करा. एखादं ऍप आहे एअरलेसचं पीडीएफचं, ते लिगल नाहीये पण वापरू शकता तुम्ही. ऍप एअरलेस बुक पीडीएफ टाका ऍप मध्ये, गुगल प्ले स्टोर वर भेटेल तुम्हाला. अजून काय डाऊट आहेत का? काय विचारायचं अजून काय डाऊट आहेत? ठीक आहे. काही डाऊट आले अभ्यास करताना, काही प्रश्न वगैरे काही डाऊट असतील तर विचारत चला. डाऊट वेळोवेळी सॉल्व्ह करून घेत चला, काही अडचणी आले तर. राईट, दररोजच्या दररोज अभ्यास करत चला. बाकी लॉकडाऊन तर मजेतच चाललंय तुमचं, बरोबर आहे का नाही? केव्हा एकदा कॉलेज हाय हाय. ठीक आहे, ओके, चलो बाय देन, वी विल मेट इन नेक्स्ट वीक. हॅपी इंडिपेंडन्स डे वन्स अगेन अँड बेस्ट लक फॉर युअर एक्झाम. उद्या एक्झाम असेल तुमची, राईट? ओके, चलो बाय एव्हरीवन. काय अडचण असेल तर विचारू शकता, अजून वेळ आहे माझ्याकडे 5 मिनिट, राईट? नसेल तर लेक्चर क्लोज करूया. ओके, चलो बाय.